हेडलाईनचे प्रायोजक आहेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी चिंचवड विद्यापीठ पुणे। अमित शहा बंद खोलीत किती दिवस लपून बसणार? शहांना एक दिवस खोलीतून खेचून काढू, मल्लिकार्जुन खरगे यांचा अमित शहांना इशारा। राज्यसभेत भाजपनं काँग्रेसचा आक्षेप खोडून काढला, खरगे मुद्दाम दिशाभूल करतायत, सभागृह नेता जे.पी. नड्डा यांचा आरोप। केंद्राकडून सादर विधेयकावर काँग्रेसचा आक्षेप, पेपरफुटी रोखण्याच्या तरतुदी अपुऱ्या, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा दावा। ठाकरेंना पुन्हा नवी तारीख, शिवसेना नाव आणि धनुष्यबाणाची मालकी कुणाची हा वाद, ठाकरे विरुद्ध शिंदे खटल्याची पुढची सुनावणी 4 ऑगस्टला। अभिजित दिपकेंच्या प्रवेशाची चर्चा भाजपनं फेटाळली, दिपके धादांत खोटं बोलतायत, भाजपचा पलटवार। कल्याणच्या 17 वर्ष जुन्या मानहानी खटल्यात मोठा ट्विस्ट, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे व्हीसीद्वारे देणार जबाब। मुख्यमंत्री कार्यालय लवकरच 23व्या मजल्यावर, एअर इंडिया इमारतीत मंत्रालय स्थलांतराची तयारी। शिक्षक पात्रता चाचणीचे पेपर फोडणारे 12 जण पोलीस कोठडीत, पेपर फोडणाऱ्यांना 3 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी। नाशिककरांचे खड्ड्यामुळे वाढते मृत्यू, शिवसैनिक आणि ठाकरे समर्थक भिडले, मृतांच्या नातेवाईकांसमोरच राडा। नाशिकच्या अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये खड्डाबळी, दुचाकीस्वार निलेश कोतकर यांचा जीव गेला। ठाण्यातल्या खड्ड्यांच्या रस्त्यांवर साम्राज्य, जीव मुठीत घेऊन ठाणेकरांचा प्रवास। संकटमोचकाच्या संकटात वाढ, वादग्रस्त संभाषण झालं व्हायरल, गिरीश महाजन आणि विजय चौधरी यांच्यातील गोपनीय चर्चा उघडकीस। खोल समुद्रातील मासेमारीला 1 ऑगस्टपासून परवानगी, किनारी जलक्षेत्रात 15 ऑगस्टपर्यंत निर्बंध कायम। शेतकऱ्याचा बाप काढला, स्वाभिमानीला राग आला, अमोल पाटील यांनी बँक व्यवस्थापकाच्या कानाखाली लगावली, अमोल पाटील यांना अटक करण्यासाठी बँक कर्मचारी आक्रमक। सरकारी नोकरीचा आमिष दाखवून 70 लाखांची फसवणूक, ठाणे गुन्हे शाखेकडून 3 आरोपींना अटक, आरोपींकडून बनावट सही शिक्के, नियुक्तीपत्र जप्त। मेळघाटात तंत्रविद्येचा प्रकार उघड, 15 दिवसाच्या बालिकेला दिलेत चटके, तांत्रिक महिला अटकेत। भिवंडीत जुन्या भांडणाच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला, उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू, एकाला अटक, 4 साथीदार फरार। कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे उघडले, कोयना नदीत वेगानं विसर्ग सुरू, नदीकाठी राहणाऱ्या गावकऱ्यांनी सावध राहावं असा इशारा। राष्ट्रकुल स्पर्धेत भालाफेकपटू नीरज चोप्रा चमकला, नीरज चोप्राची उपांत्य फेरीत धडक। टीम इंडियाचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, घोषणा करताना अजिंक्य भाऊक।